15 ऑगस्ट स्पेशल रेसिपी म्हणजेच जिलेबी। तर वरून कुरकुरीत आणि आतून अशी रसरशीत अशी ही जिलेबी तयार झालेली आहे। दही सोडा काहीही न वापरता अगदी अशी रसरशीत आणि कुरकुरीत 15 मिनिटात ही जिलेबी फक्त तयार होते। तर या 15 ऑगस्टलाच तुम्ही पण अशा पद्धतीने घरी जिलेबी नक्की करून बघा। तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1.5 वाटी साखर घालून घ्यायची आहे। एकाच वाटीने आपल्याला प्रमाण सगळं घ्यायचं आहे, म्हणजे आपली जिलेबी ही अगदी परफेक्ट होईल। आता 1.5 वाटी साखरेसाठी त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता याचा आपल्याला एकतारी असा कच्चाच अर्धवट असा पाक करून घ्यायचा आहे। थोडासा यामध्ये केशरी कलर मी घालून घेतलेला आहे। आता याला मिक्स करायचं। त्यानंतर मी आता गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। अगदी घट्ट देखील नाही, थोडासा चिकट म्हणजे अर्धवट असा पाक एक तार अशी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता पाकाला उकळी आली की यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे पाक आपला एक्स्ट्रा शिजत नाही आणि जिलेबीला देखील छान अशी चकाकी येते। म्हणून थोडासा एक अर्धा चमचा यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा। आता एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। साखर छान अशी विरघळलेली आहे आणि आता आपण पाकाचा चेक करूया। मी गॅस बंद केलेला आहे। अशा पद्धतीने याची तार बनायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता चवीनुसार यामध्ये थोडीशी वेलची घालून घ्यायची आणि पुन्हा याला छान असं मिक्स करायचं आणि याला आपण झाकण लावून हा पाक आपण साईडला ठेवून देऊया, म्हणजे आपला पाक थंड होणार नाही, म्हणून याला झाकण लावून पाक साईडला ठेवून देऊया। त्यानंतर बॅटर करण्यासाठी ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। आता यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घालून घेतलेला आहे, ज्यामुळे आपली जिलेबी अगदी अशी खुसखुशीत होते। म्हणून यामध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि पिठाला हे तूप छान असं चोळून घ्यायचं। अशा पद्धतीने याचा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं तूप हे परफेक्ट आहे। आता त्यानंतर आपण दही सोडा काहीही न वापरता यामध्ये आपण इनोचं 1 पाकिट वापरणार आहे। आता 1 वाटीमध्ये मी हे 1 इनोचं पूर्ण पाकिट घालणार आहे। आता तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दही आणि पाव चमचा खाण्याचा सोडा देखील वापरला तरी चालेल। आता हे आपल्याला इनो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडासा केशरी कलर घालून घेणार आहे, तुम्ही यामध्ये पिवळा कलर देखील घालू शकता। आता पुन्हा याला छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर बनवायचं आहे। आता हे बॅटर बनवताना अगदी घट्ट बनवायचं नाही किंवा अगदी पातळ देखील बनवायचं नाही, मीडियम अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय की आपलं बॅटर हे छान असं फुललेलं आहे। इनो आपण वापरल्यामुळे अगदी छान असं फुलून गेलेलं आहे, पण इनोच्या ऐवजी तुम्ही दही आणि थोडासा सोडा वापरला तरी चालेल, पण सोडा वापरताना जास्त सोडा वापरायचा नाही। आता हे बॅटर आपलं करून झालेलं आहे। आता पायपिंग बॅगमध्ये आपण हे बॅटर भरून घेऊया। ग्लासवरती मी अशी पायपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय की पिठाची कन्सिस्टन्सी म्हणजे एकसारखं आपलं पीठ पडते, अशा पद्धतीने आपली याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता यानंतर आपल्याला हे पॅक करून घेऊया आणि पीठ बाहेर येऊ नये म्हणून मी पाठीमागल्या साईडला रबर लावून घेतलेले। आता याचं पुढचं टोक देखील आपण कट करून घेऊया। ज्या साईजची तुम्हाला जिलेबी हवी आहे त्यानुसार पुढचं टोक कट करून घ्यायचं। त्यानंतर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच जिलेबी यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायची। जर तेल गरम झालं नाही तर जिलेबी आपली चपटी होते, म्हणून अगदी कडकडीत असं तेल गरम करायचं आणि त्यानंतर एक एक जिलेबी सोडून घ्यायची आणि जिलेबी सोडताना कढई देखील पसरट घ्यायची, म्हणजे आपल्या जिलेब्या या व्यवस्थित तयार होतात आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। जिलेबी तळताना फक्त एवढं लक्षात ठेवा की पसरट आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करायचं आहे, नाहीतर जिलेबी आपली चपटी होते, ती अशी फुलत नाही। म्हणून तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला जिलेब्या सोडून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिट आता झालेले आहेत। जिलेबी आपली चांगली तळून झालेली आहे। आता ही जिलेबी आपण पाकामध्ये घालून घ्यायची आणि यामध्ये आपण छान असं याला डीप करून घ्यायचं आणि जास्त वेळ देखील आपल्याला ही जिलेबी पाकामध्ये ठेवायची नाही। दुसरी बॅच तळेपर्यंतच आपल्याला ही जिलेबी पाकामध्ये ठेवून घ्यायची आहे। दुसरी बॅच तळली की आपल्याला ही जिलेबी काढून घ्यायची आहे। आता तोपर्यंत
आपण दुसरी बॅच देखील करून घेऊया. याची जी शेवटची टोक असते ती आपल्याला मध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायची. गोल राऊंड मारायचा आणि शेवटची टोक आपल्याला मध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचे. आता दुसरी देखील बॅच आपण अशा पद्धतीने तळून घेऊया. तेल चांगलं कडकडीत गरम आहे, त्यामुळे मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट आपल्याला या तळून घ्यायचे आहेत. आणि या तळेपर्यंत पहिली बॅच पाकामध्ये ठेवून घ्यायची आणि या तळून झाल्या की आपल्याला ही जिलेबी आता पाकामधून काढून घ्यायची. अशा पद्धतीने चाळणीवर काढून घेणार आहे, म्हणजे एक्स्ट्राचा पाक जो असेल तो खाली नितळून जाईल. आणि त्यानंतर दुसरी बॅच आपण या पाकामध्ये पुन्हा घालून घ्यायची आणि पुन्हा पुढची बॅच तळेपर्यंत आपल्याला ही जिलेबी पाकामध्ये ठेवून घ्यायची आहे. म्हणजे साधारण एक 4 ते 5 मिनिट आपल्याला फक्त हे पाकामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता दुसरी देखील बॅच आपण पाकामध्ये टाकलेली ते देखील इथं मी काढून घेतलेले. अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या इथं जिलेब्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी ही जिलेबी रसरशीत, वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत अशी जिलेबी झालेली आहे. तुम्हाला मी जिलेबी मोडून देखील दाखवते. तुम्ही बघू शकताय की अगदी पाक आपला आतपर्यंत छान असा मुरलेला आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत अशी आपली जिलेबी फक्त 15 मिनिटात तयार झालेली आहे. तर या 15 ऑगस्टला तुम्ही देखील अशा पद्धतीने दही सोडा न वापरता इनो वापरून 15 मिनिटात तुम्ही देखील जिलेबी रसरशीत घरी करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.